मी राकेश प्रल्हाद पाटील, न्यूज पोलीस रिपोर्टरचा संपादक। आज म्हणजे कालपासून जी एक कविता पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजून राहिली, ज्यांच्या विरोधात लिहिली त्यांना देखील वाटतं अरे फार उत्तम कविता आहे, आणि त्या कविता लिहिणारे आहेत मराठी अभिनेता संकर्षण कराडे यांची। आमचं मतदान वाया गेलं म्हणून जी संकर्षण कराडे यांनी जी कविता तयार केली, त्यांनी पहिले नाशिकमध्ये, त्याच्यानंतर पुण्यामध्ये, परंतु जी मुंबईमध्ये त्यांनी ती कविता वाचली आणि ज्या ठिकाणी प्रेक्षकांनी तिला भरभरून दाद दिला, एवढंच नव्हे, मनसे, दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप यांची जी राजकीय पटलावरची भूमिका आहे, यांना लोकांना विश्वासात न घेता लोकांच्या मतदानाची किंमत न करता ज्या पद्धतीने पक्ष पलटीराम, पक्षाची जी विचारधारेवर काम न करता ज्या पद्धतीने वावरत आहेत, याच्यावर लिहिलेली कविता खरंच राजकीय परिस्थितीवर आधारित संकर्षण खराडे यांची कविता ही वास्तवावर आधारित सुंदर स्पष्टीकरण सादर केलेले आहे। मी अनेक कविता वाचतो, परंतु ही कविता मी एक वेळा नाही, कालपासून 10 वेळा ऐकली आणि वाटलं की ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी ऐकली पाहिजे। असे तर आतापर्यंत लाखो लोकांनी ती ऐकलेली आहे, परंतु आमच्या माध्यमातून देखील जे आमचे प्रेक्षक आहेत, आमचे सबस्क्रायबर आहेत, त्यांनी देखील ही कविता ऐकली पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही ही कविता लोकांपुढे घेऊन येत आहेत। या कवितातून सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना खदखद हुबेहूब कवितेची मांडणी करून हलक्या फलक्या पद्धतीने मांडून त्यांनी जी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे, ती खरंच वाखण्याजोगे आहे। मी सॅल्यूट मारतो त्या संकर्षण खराडे यांना। ती पहा कविता किती सुरेख आणि उत्तम चालू राजकीय धर्तीवर आधारित आहे, ती पाहूया। काय दुःख आहे ते ऐकून घ्या, बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येतंय का, की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं। सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं। माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं। माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं, मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं। तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का, तिन्ही सांजेला असे बसल्यात, कुणी गेलंय का। कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, डोळे तांबडे लाल, बहुतेक रडले होते डसाडसा। तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय। तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय। आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, नातवापासून सुरुवात केली ओळख करून द्यायला। आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, सभेला जायचं, घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे। बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही। वा, मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा, त्याचं पुढे काय झालं। मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा, त्याचं पुढे काय झालं। आणि असं करत याचं मत 3-4 वेळा वाया गेलं। आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे। दुसऱ्या नातवाकडे आले बरं का, आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे। ना करियर में ग्रोथ है ना जिंदगी में वाइफ है। आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे, ना करियर में ग्रोथ है ना जिंदगी में वाइफ है। अरे बाबा, वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कुणी आणत नाही। अरे बाबा, वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कुणी आणत नाही। भारतभर चालून तुझी पावलं दमली पण हात काही चालत नाही। मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव, त्याचं पुढे काय झालं। वा वा वा, मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव, त्याचं पुढे काय झालं। आणि असं करत याचंही मत बरीच वर्ष वाया गेलं।
आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं. आता मुलापर्यंत आले. आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं, याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं. आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं, याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं. चुकली वेळ, झाला खेळ, वेगळं संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं. चुकली वेळ, झाला खेळ, वेगळं संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं. मग नवा साहेब घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का? नवा साहेब घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का? का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू का? मग ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार, त्याचं पुढे काय झालं? असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं. आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. काय नाव काय? अस्मिता, सुनेपर्यंत आले आता. हा. आता ही माझी सून अस्मिता अस्मिता. तशी धाडसीच म्हणायची. जरा कोणी नडलं ना की घरातला बाण काढायची. आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची. जरा कोणी नडलं की घरातला बाण काढायची. मी तिला कितीदा म्हणलं, सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग, एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग. मी तिला कितीदा म्हणलं, सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग, एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग. मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली. अहो, जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली. वा वा. मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? पण असं करत या माझ्या सुनेचं मत मात्र वाया गेलं. वा. आता ही माझी बायको बर का, ही घडवेल तेच घरात घडतं. बायको परत आले ना. आता ही माझी बायको बर का, ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी, हिला कमळ फार आवडतं. आता ही माझी बायको बर का, ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी, हिला कमळ फार आवडतं. मी लगेच पुढे विचारलं, माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच आहे, मग यांचं मत वाया गेलं नसेल. मी लगेच पुढे विचारलं, माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल, अहो कमळ जिथल्या तिथेच आहे, मग यांचं मत वाया गेलं नसेल. आजोबा म्हणाले, ती दुःखात नाहीये तशी, पण तिच्या मनात तळमळ आहे, कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे. अहो, मग ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी, यांच्यात असं काय झालं? पण असं करत या माझ्या बायकोचं आता वाटतंय मत मात्र वाया गेलं. त्यामुळे पुढाऱ्यांनो, तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा. इथून पुढे तरी दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांना मतदार करा आणि लोकशाही